बायको शिकलेली आहे, नोकरी करते किंवा ती कमावतीये, या कारणांसाठी पतीकडून पोटगी नाकारता येणार नाही असा निकाल अलाहाबाद हायकोर्टाने दिलेला आहे। पत्नीला गरिबीपासून वाचवणं तसंच पतीच्या प्रतिष्ठेनुसार तिला सन्मानाने जगता येईल याची काळजी घेणं हा देखील फौजदारी प्रक्रिया संहितेचा कलम 125 चा हेतू असल्याचं न्यायालयाने नमूद केलंय। गाझियाबाद कौटुंबिक न्यायालयानं गेल्या जानेवारीत पतीला दरमहा 15,000 रुपये पोटगी देण्याचा आदेश दिला होता। या निर्णयाला त्यानं उच्च न्यायालयात आव्हान दिलं होतं। पत्नी नोकरी करणारी आणि आर्थिकदृष्ट्या सक्षम असल्यानं ती पोटगीस पात्र नाही असा युक्तिवाद त्याच्या वकिलांनी केला। पत्नीला वार्षिक 11 लाख रुपये पगार मिळतो असं तिच्या IT रिटर्नद्वारे न्यायालयात सांगण्यात आलं। वृद्ध पालकांसोबत राहण्यास नकार देत तिनं स्वेच्छेने संसार मोडलेत। त्यामुळे आजारी पालकांसाठी नोकरी सोडावी लागल्यानं पोटगीची रक्कम देण्यास असमर्थ असल्याचा दावा पतीच्या वकिलांनी केलाय। यावर पत्नीच्या वकिलांनी पती वर्षाला 40 लाख रुपये कमवतो असं न्यायालयात दाखवून दिलंय। यावर कोर्टानं पतीची बाजू फेटाळत पत्नीच्या बाजूने निर्णय दिलाय। अशाच एका प्रकरणात आंध्र प्रदेश उच्च न्यायालयानं चिन्नन किशोर याला पत्नीला 7,500 रुपये पोटगी आणि अल्पवयीन मुलीसाठी 5,000 रुपये भत्ता देण्याचे आदेश 2018 मध्ये फॅमिली कोर्टाने दिले होते। त्यानं आव्हान दिलं होतं। त्याची बाजू फेटाळताना हायकोर्टानं स्पष्ट केले की पोटगी हे दान नसून समानता, न्याय आणि सद्विवेकासाठी मिळणारा हक्क आहे। कोणताही पत्नी, मुलगा किंवा अवलंबित पालक हे दारिद्र्यात जगू नये यासाठी पोटगी न्यायशास्त्र हे न्यायव्यवस्थेच्या दृढ निश्चयाचं प्रतीक आहे असं न्यायालयानं नमूद केलंय।